हॅलो फ्रेंड्स, लास्ट व्हिडिओज मध्ये आपण बघितलं व्हॉट इज ऑर्बिटल. ऑर्बिटल काय असतं, एस ऑर्बिटलचा शेप जो की स्फेरिकल आहे आणि पी ऑर्बिटलचा शेप जो काय आहे डंबेल शेप आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेप ऑफ डी ऑर्बिटल. आता बघा, डी ऑर्बिटल कधी फॉर्म होतं तर जेव्हा एल ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा जे ऑर्बिटल फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतो, डी ऑर्बिटल. या डी ऑर्बिटलचा शेप कसा असतो, डबल डंबेल शेप ऑर्बिटलचा आहे, ज्याच्यात काय आहे 4 लोब्स आहेत. तुम्हाला पलीकडे दिसतील त्याच्या डायग्राम्स काढलेले आहेत. आता बघा, हे जे डबल डंबेल शेप आहे हा शेप आपल्याला कशावरून मिळाला तर आपण एक रिलेशन बघितलं होतं, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम आणि अझिमुथल क्वांटम नंबर, जे काय होतं mvr is equal to root of l plus 1 h upon 2 pi. या रिलेशन वरून आपल्याला काय समजलं की जे डी ऑर्बिटल आहे ते कसं आहे, डबल डंबेल शेप आहे, ज्याच्यात काय आहे 4 लोब्स आहेत. आता बघा, जेव्हा एल ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा एम च्या कोणकोणत्या व्हॅल्यूज पॉसिबल असतात. एल ची व्हॅल्यू 2 असते तेव्हा एम च्या व्हॅल्यू काय असतात, -L2 + L. हे सगळं आपण कुठं बघितलेलं आहे, क्वांटम नंबर शिकताना आपण बघितलेलं आहे. एम च्या व्हॅल्यू काय येतील मग -2 2 + 2 -2 -1 0 +1 +2 अशा किती व्हॅल्यू आलेल्या आहेत, 5 व्हॅल्यू आल्या आहेत. एमच्या जेवढ्या व्हॅल्यू असतील तेवढ्या आपण काय सांगतो, त्या ऑर्बिटल्स प्रेझेंट आहेत. मग ही एल ची व्हॅल्यू कोणासाठी आहे, 2 ही व्हॅल्यू आहे ती कोणासाठी आहे, डी ऑर्बिटल साठी आहे. एमच्या 5 व्हॅल्यू आल्या म्हणजे डी ऑर्बिटल्स किती असणार आहेत, 5 असणार आहेत. आता हे 5 ऑर्बिटल्स आहेत ते काय आहेत, त्यातला डी ऑर्बिटल्सचे जे 2 सेट आहेत ते काय आहेत, आपण हा पॉइंट नेक्स्ट बघू. खाली बघा, डी ऑर्बिटल स्टार्ट्स फ्रॉम n इज इक्वल टू 3. n ची व्हॅल्यू म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 3 असताना तिथून स्टार्ट काय होतात, डी ऑर्बिटल स्टार्ट होतात. म्हणजे n ची व्हॅल्यू 1 असताना आणि n ची व्हॅल्यू 2 असताना डी ऑर्बिटल्स प्रेझेंट असत नाहीत. नेक्स्ट बघा, 2 सेट्स ऑफ ऑर्बिटल्स T2g and EG. डी ऑर्बिटल्स मध्ये 2 वेगवेगळे सेट आहेत, एक आहे T2g आणि दुसरा आहे EG ऑर्बिटल्स. आता हे T2g ऑर्बिटल्स आणि EG ऑर्बिटल्स आहेत, हे काय आहेत आपण म्हणतोय, T2g ऑर्बिटल आहे ते कुठं आहे, इन बिटवीन ऍक्सिस आहे. जे काही ऍक्सिस असतील, एक्स ऍक्सिस असेल, वाय ऍक्सिस असेल, त्यांच्या मधला जो एरिया येईल त्या एरियामध्ये हे ऑर्बिटल्स काय झालेले असणार आहेत, लोकेट झालेले असणार आहेत. कोणते, T2g ऑर्बिटल्स. आणि EG ऑर्बिटल्स आहेत ते कुठे आहेत, अलॉंग दी ऍक्सिस आहेत. म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस असेल तर त्याच्या अलॉंग काय असणार आहेत, ते ऑर्बिटल्स प्रेझेंट असणार आहेत. आता आपण हा पॉइंट बघू. काय म्हणलो आपण, हे जे 5 ऑर्बिटल्स आहेत ते डिजनरेट ऑर्बिटल्स आहेत. पण डिजनरेट कधी असतील, कोणकोणते ऑर्बिटल्स डिजनरेट असतील, T2g मध्ये असणारे 3 ऑर्बिटल्स डिजनरेट असतील आणि EG मध्ये असणारे 2 ऑर्बिटल्स काय असतील, डिजनरेट असतील. म्हणजे T2g मध्ये 3 ऑर्बिटल्स असतात, ते 3 ऑर्बिटल एकमेकांबरोबर काय असतील, डिजनरेट असतील. याचा अर्थ काय, T2g मध्ये जे कोणतेही 3 ऑर्बिटल्स असतील त्या सगळ्यांची एनर्जी काय असेल, इक्विव्हॅलंट असेल, सेम असेल. नेक्स्ट काय सांगतोय आपण, T2g मध्ये 2 ऑर्बिटल्स आहेत ते काय आहेत, एकमेकांबरोबर डिजनरेट आहेत. हे 5 ऑर्बिटल्स आहेत, त्याच्यातले 3 ऑर्बिटल्सला आपण काय म्हणतोय, T2g आणि 2 ऑर्बिटल्सला काय म्हणतोय, EG. आता नेक्स्ट बघा, आणखी काय बघायचं आपल्याला, जसं प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल तसं आपण काय सांगतोय, साइज ऑफ डी ऑर्बिटल इन्क्रीजेस. आपण हे एस ऑर्बिटलला पण बघितलेलं आहे, पी ऑर्बिटलला पण बघितलेलं आहे. जसं एन ची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाईल तसं आपण काय सांगतो, हे जे साईज आहे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटलची ते काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. आता बघा, T2g मध्ये किती ऑर्बिटल्स येतात म्हणून सांगितलं, 3 ऑर्बिटल्स येत आहेत. 3 ऑर्बिटल्स कोणकोणते आहेत बघा, DXY, DYZ, DXZ. 3 ऑर्बिटल्स आहेत, DXY, DYZ आणि DXZ. आता हे जे नाव दिलेले आहेत DXY, DYZ आणि DXZ, हे कशावरून दिलेलं आहे तर ते जे ऑर्बिटल असेल, DXY हे ऑर्बिटल असेल तर ते काय असणार आहे, इन बिटवीन ऍक्सिस आहे. अगोदर सांगितलं T2g ऑर्बिटल्स काय आहेत, इन बिटवीन ऍक्सिस आहेत. म्हणजे ऍक्सिस वरती त्यांचे लोब्स प्रेझेंट नाहीत. 2 ऍक्सिसच्या मध्ये जे डिस्टन्स असेल किंवा एरिया असेल त्या एरियामध्ये त्याचे काय असणार आहेत, लोब्स असणार आहेत. आता बघा, XY असेल तर ते जे लोब्स असतील ते एक्स आणि वाय मधला, म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये जो एरिया असेल त्या एरियामध्ये त्याचे लोब्स काय असणार आहेत, प्रेझेंट असणार आहेत. म्हणून त्याला नाव काय दिलेलं आहे, DXY. खाली एक डायग्राम काढले बघा DXY ची. हे हा जर एक्स ऍक्सिस असेल आणि हा जर वाय ऍक्सिस असेल तर DXY कुठं असणार आहे, ह्या एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये जो एरिया येतोय हा एरिया काय होतोय, सगळा एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये येतोय, बरोबर.
आपण काय केलेलं आहे, झेड ऍक्सिस काढलेला नाहीये. काढताना काय काढलं, एक्स आणि वाय ऍक्सिस काढले. मग त्या एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये जो काही एरिया येईल त्या एरियामध्ये काय असणार आहे, त्याचे चारही लोब प्रेझेंट असणार आहेत. म्हणून याला नाव काय दिलेलं आहे आपण, DXY. ठीक आहे. नेक्स्ट बघा, DYZ मध्ये काय झाले, आपण डायग्राम सेम काढलेली आहे, फक्त चेंज काय दिसतोय बघा, इथं झेड ऍक्सिस लिहिलेला आहे, इथं वाय ऍक्सिस लिहिलेला आहे. इथं वाय होता, इथं एक्स होता. एक्स वाय लिहिलेला असेल तर ऍक्सिस एक्स वाय असतील, वाय झेड लिहिलेला असेल तर ऍक्सिस वाय झेड असेल, एक्स झेड लिहिलेला असेल तर ऍक्सिस एक्स आणि झेड असेल. लोब्स आपण सेम काढलेले आहेत, ऍक्सिस आपण काय केलेले आहेत, चेंज केलेले आहेत. 4 लोब्स आहेत, 2 पॉझिटिव्ह आले आहेत आणि 2 निगेटिव्ह आले आहेत. आता हे लक्षात कसं ठेवणार बघा, पी ऑर्बिटल जर आपण काढलं तर आपण काय सांगतो, पी ऑर्बिटलचा एका साईडला मायनस असेल तर अपोजिट साईडला काय असेल, प्लस साइन असेल. पण डी ऑर्बिटल मध्ये काय होतं बघा, एका साईडला प्लस साइन असेल तर त्याच्या अपोजिट पण काय असणार आहे, प्लसच साइन असणार आहे. दुसऱ्या लोब मध्ये काय असणार आहे, त्याच्या अपोजिट साइन म्हणजे मायनस साइन असणार आहे. 2 लोब्स अपोजिट एकमेकांच्या समोर असतील ते काय असणार, पॉझिटिव्ह चार्ज वाले असणार आहेत. आणि 2 लोब दुसरे राहिलेले जे एकमेकांच्या समोर असतील त्यांचे साइन काय असणार आहे, सेम असणार आहे. हे काय झाले, 3 ऑर्बिटल्स झाले. ह्यांना आपण काय म्हणतो, या ऑर्बिटल्सना डिजनरेट ऑर्बिटल्स म्हणतो. का तर हे ऑर्बिटल्स काय आहे, त्यांची एनर्जी काय आहे, एकमेकांच्या बरोबर सेम आहे. आता हा जो दुसरा सेट आहे, इजी ऑर्बिटल्स. इजी ऑर्बिटल्स आपण काय सांगितलं, इजी ऑर्बिटल्स कुठे आहेत, अलॉंग दी ऍक्सिस आहेत. आता बघा, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. लोब आपल्याला कुठं दिसतोय, बरोबर त्या एक्स ऍक्सिस वरती लोब दिसतोय. दुसरा कुठं दिसतोय आपल्याला, वाय ऍक्सिस वरती लोब दिसतोय. असं असेल तेव्हा आपण काय म्हणतो, जे ऑर्बिटल असेल ते काय असणार आहे, इजी ऑर्बिटल असणार आहे, जे काय होते, अलॉंग दी ऍक्सिस प्रेझेंट आहे. सेम हे कोणतं ऑर्बिटल लिहिलेलं आहे आपण, DX2 Y2. याला काय म्हणायचं, DX2 Y2. एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अलॉंग आहे म्हणून आपण याला काय म्हणलेलं आहे, DX2 Y2 म्हणलेलं आहे. बघा, ह्याच्यात पण काय केलेलं आहे आपण, अपोजिट लोब जे आहेत त्या लोब्सना सेम साइन दिलेला आहे आणि राहिलेले 2 लोब जे आहेत जे एकमेकांच्या ऑपोजिट आहेत त्यांना आपण काय दिलेलं आहे, सेम साइन दिलेलं आहे. आता हे जे DZ2 ऑर्बिटल आहे, त्या DZ2 ऑर्बिटल मध्ये काय होतं बघा, झेड ऍक्सिसच्या अलॉंग 2 लोब असतील, एक अपवर्ड डिरेक्शनला आणि एक डाऊनवर्ड डिरेक्शनला. झेड ऍक्सिस असेल तर एक वरती लोब असेल आणि एक काय असेल, खाली लोब असेल. आता हे जे मध्ये रिंग सारखं काढलेलं आहे ते काय आहे, निगेटिव्ह साइन असलेला लोब आहे. 2 लोब्स आहेत. DZ2 कसं तयार झाले बघा, हे DX2 Y2 सोडून काय काय राहतंय, DX2 Z2 आणि DY2 Z2. ह्या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन काय तयार झालेली आहे, एक रिंग तयार झालेली आहे. आणि ती रिंग आपण काय केलेली आहे, इथं या ऍक्सिसच्या अलॉंग दाखवलेली आहे. म्हणजे झेडच्या डिरेक्शनला जे 2 लोब येतील त्या लोबच्या भोवती काय झालेलं आहे, एक पूर्ण रिंग लाईक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. जे कशामुळे झालेलं आहे, हे जे 2 मिक्सचर करायचे राहिलेले आहे, DX2 Z2 आणि DY2 Z2, त्यांच्यामुळे काय झालेलं आहे, एक पूर्ण रिंग स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि त्या रिंग वरती साइन काय आहे, निगेटिव्ह साइन आहे. आणि जे लोब आपण दाखवलेले आहे त्या लोब वरती कोणतं साइन आहे, पॉझिटिव्ह साइन आहे. हे DZ2 स्ट्रक्चर एक्सेप्शनल आहे बाकीच्या आपल्या ऑर्बिटल्स पेक्षा. बाकीच्या ऑर्बिटल्स मध्ये आपल्याला काय दिसतात, 4 लोब दिसतात. इथं आपल्याला 2च लोब दिसतात आणि एक रिंग स्ट्रक्चर दिसते ज्याच्यावरती काय साइन आहे, निगेटिव्ह साइन आहे. आणखीन बघा, इथं आपण सांगितलं होतं एनची साईज इन्क्रीज होत जाईल तसं काय होते, साईज ऑफ डी ऑर्बिटल ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच एक्झाम्पल दिले आपण 5D 4D 3D. त्याच्या पुढे आपण काय लिहिलेलं नाहीये, 2D लिहिलेलं नाहीये, 1D लिहिलेलं नाहीये. म्हणजेच काय, आपण इथं पॉइंट लिहिलेला आहे, डी ऑर्बिटल स्टार्ट फ्रॉम n इज इक्वल टू 3. n ची व्हॅल्यू 3 असतानाच तिथून स्टार्ट होतील डी ऑर्बिटल. ठीक आहे, त्याच्या अगोदर डी ऑर्बिटल प्रेझेंट असत नाही. तर हे होतं आपलं शेप ऑफ डी ऑर्बिटल, ज्याच्यात आपल्याला काय समजलं, डी ऑर्बिटल कधी फॉर्म होतं, जेव्हा एल ची व्हॅल्यू 2 असेल. ह्या रिलेशन वरून आपल्याला काय समजलं, जे डी ऑर्बिटल्स आहेत ते कशा आहेत, डबल डंबेल शेपचे आहेत. त्याच्यामध्ये 5 ऑर्बिटल्स आहेत. कोणी सांगितलं आपल्याला, मॅग्नेटिक क्वांटम नंबर वरून आपल्याला काय समजलं, मॅग्नेटिक क्वांटम नंबरच्या 5 वेगवेगळ्या व्हॅल्यू आल्या. त्याच्यामुळे आपण काय सांगतोय, 5 डी ऑर्बिटल्स प्रेझेंट असणार आहेत. आता हे डी ऑर्बिटल्स आपण नॉर्मली कसं काढतो, पी ऑर्बिटल काढतो तसं 5 काढतो, -2 -1 0 +1 +2 अशा आपण काय करतो, त्याच्या व्हॅल्यू लिहितो. पण ह्याच्यातल्या 3 ऑर्बिटल्स काय असतात, एकमेकांबरोबर डिजनरेट असतात आणि दुसऱ्या जे ऑर्बिटल्स असतात त्या काय असतात, एकमेकांबरोबर डिजनरेट असतात. आता हे जे डिजनरेसी आहे,
नॉर्मली ऑर्बिटल्स कशा असतात, सगळेच्या सगळे 5च्या 5 ऑर्बिटल्स काय असतात, डिजनरेट लेवलला असतात. पण जर त्याच्याबरोबर रिॲक्शन करायला कोणता दुसरा लिगँड आला तर काय होतं, त्याचं स्प्लिटिंग होतं. स्प्लिटिंग झाल्यावर त्याच्यानंतर T2G चे 3 ऑर्बिटल्स वेगळ्या एनर्जी लेवलला जातात आणि EG चे 2 ऑर्बिटल्स काय करतात, वेगळ्या एनर्जी लेवलला जातात. डी ऑर्बिटल कुठून स्टार्ट होते, n=3, 2 सेट आहेत ऑर्बिटल्सचे T2G आणि EG. हे लक्षात ठेवायचं. T2G आहे ते कुठं आहे, इन बिटवीन ऍक्सिस आहे. 2 ऍक्सिसच्या मध्ये जो एरिया येईल त्या एरियामध्ये काय आहेत, आपले T2G ऑर्बिटल्स आहेत. आणि EG ऑर्बिटल कुठे आहे, EG ऑर्बिटल काय आहे, अलॉंग दी ऍक्सिस आहे. एक कोणतंही लक्षात ठेवलं तर दुसरं आपोआप आपल्याला काय येईल, लक्षात येईल. तर हे होता शेप ऑफ डी ऑर्बिटल. व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.